म्हणजे या लग्गीचं व्हेरिएशन हे इतर आतापर्यंत आपण जे 2-3 व्हेरिएशन पाहिले त्या सर्वांमध्ये हे लग्गीचं व्हेरिएशन माझं खूप आवडतं आहे. आणि ते मी जसं सांगितलं तसं भजनामध्ये एका विशिष्ट ठिकाणी वाजतं, त्यामुळे तिथे तो त्याचा भाव किंवा ही लग्गी तिथे एकदम कम्पॅटेबल अशा पद्धतीने तिथे ती बसून जाते. आता इथे सुरुवातीला आपल्याला वाजवायची नाहीये ती लग्गी. जेव्हा चरण सुरू होईल, अभंगाचं पहिलं चरण असेल ते सुरू होईल, तिथे तुम्ही ही लग्गी अप्लाय करायची आहे. त्याच्या आधीचं जे वाक्य आहे की करुणी पोटी साठवू, इथे ही लग्गी अशा ठिकाणी वाजते. करुणी पोटी साठवू, साठवू, संत दर्शनी हालावं. नमस्कार, मी वैष्णवी. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागच्या तबला लेसनमध्ये आपण एक लग्गी पाहिली होती केरवा या तालामधील, जी की अशा प्रकारे वाजत होती. आणि त्यात मी व्हिडिओच्या लास्टला सांगितलं होतं की मी पुढच्या लेसनमध्ये ह्याचंच त्या लगेचच एक व्हेरिएशन सांगेल, जे की भजनामध्ये एका विशिष्ट ठिकाणी वाजवलं जातं. तर तेच व्हेरिएशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर ते व्हेरिएशन कसं वाजतं हे मी सुरुवातीला तुम्हाला वाजवून दाखवते. अशा पद्धतीने ते वाजतं. तर अगेन ही लग्गी 8 मात्रांमध्ये आहे. तर लग्गीचे बोल आहेत धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता. थोडंसं या लग्गीचे बोल अक्षर थोडीशी कन्फ्युजिंग वाटू शकतात, परंतु त्यातून जो साऊंड निघतो ते तेवढाच बेटर आणि खूप छान असा तो साऊंड आहे. म्हणजे या लग्गीचं व्हेरिएशन हे इतर आतापर्यंत आपण जे 2-3 व्हेरिएशन पाहिले त्या सर्वांमध्ये हे लग्गीचं व्हेरिएशन माझं खूप आवडतं आहे. आणि ते मी जसं सांगितलं तसं भजनामध्ये एका विशिष्ट ठिकाणी वाजतं, त्यामुळे तिथे तो त्याचा भाव किंवा ही लग्गी तिथे एकदम कम्पॅटेबल अशा पद्धतीने तिथे ती बसून जाते. भजनाची ती विशिष्ट जागा म्हणजे कोणती, तर आपण सुरुवातीला जेव्हा भजन उचलतो, अभंग उचलतो, त्यावेळी आपण तिथे भजनी ठेका वाजवत असतो. त्यानंतर जेव्हा उठाण घ्यायची वेळ येते, त्या उठाण घ्यायच्या आधीची जी लाईन चाललेली असते अभंगाची, तिथे तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची लग्गी वाजवणं आवश्यक असतं. आणि त्यानंतर उठाण घेऊन मग लग्गी वाजवायची असते. बऱ्याच जणांना फक्त एवढंच माहिती आहे की भजनी ठेका वाजवायचा, उठाण घ्यायची, मग लग्गी वाजवायची आणि उतरणी करायची. हा एक बेसिक जो पॅटर्न आहे तो माहिती आहे सगळ्यांना, की भजनी ठेका वाजवायचा, त्यानंतर लगेच उठाण घ्यायची, त्यानंतर लग्गी वाजवायची, उतरणी घ्यायची आणि पुन्हा भजनी ठेका वाजवायचा. परंतु यात एक गोष्ट अशी ऍड होते की उठाणच्या आधी एक विशिष्ट प्रकारची लग्गी वाजवायची असते, जेणेकरून उठाण घ्यायला तिथे तुम्हाला ती जागा मिळते. तर त्या विशिष्ट जागी लग्गी कशी वाजवायची हे मी तुम्हाला पुढे सांगेलच, परंतु त्याआधी आपण ही लग्गी कशी वाजते हे पाहूया आणि नंतर तिला त्या ठिकाणी अप्लाय करूया. तर लग्गीचा निकास अशा पद्धतीने आहे. आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. लग्गी 8 मात्रांची आहे, तर आपण 4-4 मात्रांमध्ये पाहूया. सुरुवातीला धान तिद्धा, तर धा मध्ये आपल्याला नॉर्मल वाजायचा धान तिद्धा. आता लास्टचा जो धा आहे तिथे आपल्याला घिसारा द्यायचा आहे आणि सेम चुटकी ऍज इट इज राहील. धान तिद्धा तित वाजवायचं आपल्याला. धान तिद्धा तान, धान तिद्धा तान तित्ता असं वाजवायचे पहिल्या 4 मात्रा. 1 2 3 4. धान तिद्धा तान तित्ता, धान तिद्धा तान तित्ता. नंतरच्या 4 मात्रा तान तिद्धा. ह्या ताला आपल्याला इथे टिचकी वाजवायची आहे. तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता, तान तिद्धा तान धित्ता. लास्ट
पाच जे चार मात्रा आहेत त्या तुम्ही नीट समजून घ्या. तान तिद्धा आणि तान धित्ता, तान तिद्धा तान धित्ता असं आहे ते. आता संपूर्ण मी वाजून दाखवते एकदा. धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता. थोडस स्लो स्पीड मध्ये वाजून दाखवते. धान तिद्धा धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता. आता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाजवा, त्यामुळे मी आणखी स्लो स्पीड करते. धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता. थोडीशी ही लग्गी कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे मी स्क्रीनवर ही लग्गी लिहून देत आहे आणि ती शेवटपर्यंत ठेवत आहे. जोपर्यंत ही लग्गीचा लूप तिथे वाजत राहील, स्लो स्पीडमध्ये असू दे किंवा फास्ट स्पीडमध्ये असू दे, जोपर्यंत मी ती लग्गी एक्सप्लेन करते तोपर्यंत ती लग्गी तुम्हाला तिथे स्क्रीनवर तिची अक्षर विभागणी दिसून जाईल. तसं पाहिलं तर आपण त्रितालाप्रमाणे याच्या 16 मात्रांमध्ये विभागणी करू शकतो. म्हणजे कसं, धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता. परंतु केरवा हा 4 मात्रांमध्ये आहे आणि लग्गे आपण शक्यतो 4 आणि 8 मध्ये चालतो, आपण 16 मध्ये कधी जात नाही. त्यामुळे जेव्हा मी 8 मात्रा सांगते तर त्यामध्ये 2 अक्षर एकत्र घ्यायची, म्हणजे 1 2 1 2 3 4 5 6 7 8. आता इथे 16 मात्रा होतं ते, परंतु ह्या 8 मात्रांमध्ये मी बसवला. आणि जर मी पहिल्या 4 मात्रा जर म्हणते तर तिथे 8 अक्षर वाजतील. म्हणजे कशी, 1 2 3 4. धान तिद्धा तान तित्ता ही 8 अक्षर आहेत, परंतु 4 मात्रांमध्ये मी बसवलेली आहे. म्हणजे 2 अक्षर एका मात्रेमध्ये वाजणार आहे. पण 16 मात्रांमध्ये एकदम खूप ते व्हास्ट होईल, जास्त डीप जाईल. त्यामुळे मी ते थोडं शॉर्ट करायचं म्हणून 2 अक्षर एका मात्रेमध्ये मी घेतेय. आणि त्रितालाप्रमाणे जर पाहिलं तर धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता अशा पद्धतीने पण तुम्ही वाजवू शकता, समजून घेऊन. जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही त्रितालाच्या फॉर्मॅटमध्ये ही लग्गी लिहून काढू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही वाजवू शकता. तर पुन्हा एकदा स्लो पासून फास्ट पर्यंत ही लग्गी कशी जाते हे मी एकदा दाखवते आणि मग आपण व्हिडिओला पूर्ण विराम देऊया. तान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, तान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता. सॉरी, स्पीड थोडंसं जास्त झालं, अजून कमी करून मी दाखवते. तान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, तान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, तान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता. हा, आता लक्षात ठेवा, जेव्हा आपण ताची टिचकी देत आहे आपण धान तिद्धा तान तित्ता तान, हा जो फर्स्ट वाला ता आहे तान तिद्धा मधला, त्या ताला तुम्हाला इथे जास्त वजन देऊन जास्त ताकद लावून टिचकी द्यायची आहे, जेणेकरून त्या लग्गीचा जो बाज आहे तो त्यातून तसा त्याप्रमाणे साऊंड निघेल. धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता. लग्गी सुद्धा चुटकी सुद्धा त्याच ताकदीने वाजली पाहिजे. ते त्या लग्गीचा जो गोडवा आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी, म्हणजे टिचकी आणि चुटकी ह्या 2 गोष्टींवर विशेष भर द्यायचा आहे. धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता, धान तिद्धा तान
तान तिद्धा तान धित्ता धान तिद्धा तान तित्ता तान तिद्धा तान धित्ता. आता ही लग्गी आपल्याला उठाण घ्यायच्या आधी वाजवायची आहे, त्यामुळे या लग्गीचा जास्त स्पीड मध्ये वाजवण्याची काही आवश्यकता नाहीये. तर ही लग्गी कुठे अप्लाय केली जाते, कुठे अंमलात आणली जाते, कुठे वाजवली जाते, त्याची जागा मी आता तुम्हाला सांगते. तर मी काही माझे जे जुने व्हिडिओज किंवा शॉर्ट्स आहे त्याचे रेफरन्स इथे देतेय. तर अशा काही व्हिडिओमध्ये ही लग्गी वाजलेली आहे अशा पद्धतीने, आणि मी तुम्हाला लाईव्ह सुद्धा वाजून दाखवते की कोणत्या ठिकाणी ही लग्गी वाजते. परंतु त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे की ही जी लग्गी आहे किंवा ही जी जागा आहे ही आपल्याला सुरुवातीला वापरायची नाहीये. म्हणजे मी उजळले भाग्य आता ह्या अभंगाचा रेफरन्स घेऊन तुम्हाला सांगते. उजळले भाग्य आता इथे सुरुवातीला आपल्याला वाजवायची नाहीये ती लग्गी. जेव्हा अभंगाचं चरण, पहिलं चरण सुरू होईल, जे मूळ स्थायी आणि ते सर्व आहे, स्थायीचा जो भाग आहे तो जेव्हा संपून जाईल, म्हणजे स्थायीचा भाग वाजवत असताना फक्त भजनी ठेका, उठाण आणि लग्गी घेऊन उतरणी, हा जो बेसिक फॉर्मॅट आहे तोच वाजवायचा आहे. आणि जेव्हा चरण सुरू होईल, अभंगाचं पहिलं चरण असेल ते सुरू होईल, तिथे तुम्ही ही लग्गी अप्लाय करायची आहे. ती कशा पद्धतीने मी सांगते. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य चिंता. आता हे स्थायीचं जे दुसरं लाईन आहे, ही जागा आहे ती जिथे ही लग्गी वाजवायची आहे. पण इथे आपला अभंगाची सुरुवात आहे, त्यामुळे इथे फक्त तुम्ही भजी टेकाचा किस्म इथे वाजवू शकता. चिंता वारली, चिंता वारली, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ
जोडीला हे स्थायी मधलाच स्थायीचाच भाग आहे हा, त्यामुळे तिथे सुद्धा ही लग्गी यूज होत नाही. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. आता चरण सुरू झालं. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. आता इथे उठाण घेणार आहे आपण, बरोबर. मग त्या उठाणीचा आधीचा जो भाग आहे, आता करुणी पोटी साठवू हे झाल्यानंतर आपण पुन्हा स्थायीचं जे दुसरं वाक्य आहे, संत दर्शनी हा लाभ, हे म्हणणार आहोत. आणि इथे आपण उठाण घेऊन लग्गी वाजून मग उतरणी घेणार आहोत. त्यामुळे त्याच्या आधीचं जे वाक्य आहे की करुणी पोटी साठवू, इथे ही लग्गी अशा ठिकाणी वाजते. करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. आता इथे मी ओघाने एक व्हेरिएशन वाजवलं, धातीन ताडा तातीन ताडा मध्ये असं. तर अशा पद्धतीचे जे व्हेरिएशन तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा, मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल. अशा पद्धतीने आपण खूप फिलर तिथे वापरून त्या व्हेरिएशन आणू शकतो धातीन ताडाच्या लग्गीमध्ये. तर लास्टचं सुद्धा चरण मी दाखवते की ही लग्गी कुठे यूज होते. तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, हा लाभ, हा लाभ. आता मी एक ह्या अभंगाचा अतिशय सोपा असा अभंग आहे, सुंदर चाल आहे आणि प्रचलित अशी चाल आहे. ही सगळ्यांच्या ओळखीची, जवळजवळ सगळ्यांच्या ओळखीची आहे. त्यामुळे ओळखीच्या चालीमध्ये मी तुम्हाला ही लग्गी वाजून दाखवली. आणि जरी तुम्हाला जर समजली नसेल किंवा एखाद्या विशिष्ट चालीत, विशिष्ट अभंगात ती कशी वाजवायची याचं मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा, मी त्यावर मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आज आपण यासह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन प्रकारासह, एका नवीन लग्गीसह, एका नवीन कंटेंटसह. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.